आदेश माऊली रामकृष्ण हरिमले अलग निरंजन. आज या ठिकाणी आपला जो विश्रांत वड आहे माऊलींचं, हे जे आळंदीचं आळंदी म्हणतात त्याचं हे स्थान आहे आणि ही सिद्धांची भूमी आहे, माऊलींची भूमी आहे, नाथांची भूमी आहे. तर याच्यामध्ये आपले हनुमंत ज्ञानेश्वर कुराडे माऊली जे आहेत ते शेतकरी राजा आहेत. बळीराजा म्हणतो आपण शेतकरी राजा हा फार महान देवता आहे आणि म्हणून त्यांच्या चरणी पण आम्ही इथे वंदन करतो. अर्थात रोज ते इथे माऊलीला वंदन करून जातात आणि आपल्यालाही आशीर्वाद देऊन जातात. आणि आज त्यांनी बघा या ठिकाणी सगळं चालू आहे, नाथांचं हे अधिष्ठान सुरू आहे. त्या ठिकाणी त्यांनी ताईंच्या हातात बघा, पारणी ताईंच्या हातात या ठिकाणी सगळं अन्नब्रह्म दिलं आहे आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे की कधीतरी त्यांच्या मळ्यात या, मळ्यात या आणि त्यांनी तोही आनंद घेतला. मळ्यात तुम्ही आनंदाने बसू शकता आणि ते कधीतरी थोडीशी त्यांची जी काय चटणी भाकरी देतील ती आनंदाने घ्यायची आहे. आणि मला भाकरी आवडते आणि मला चटणी आवडते, माझ्या बाकीचं मला काय आवडत नाही, तर आपण त्यांच्या मळ्यात बसून तो आनंद घ्यायचा आहे. रामकृष्ण आणि माऊली खूप आनंद आहे. पण आपलं एक शिस्त आहे. आता त्यांनी भाजी बघा कष्टाने किती मेहनत केली आणि किती मेहनत आहे बघा. इथे गड्डी ते घेऊन जातात सगळे आणि ताजी भाजी, बरोबर आहे. आणि आपली एक स्वयं शिस्त आहे की ते म्हणतात की नाही तुम्ही मला याचं काहीच देऊ नका, तसं नाही करायचं. कारण का आपल्या महादेवनाथ महाराजांना वाईट वाटेल, नवनाथांना वाईट वाटेल, विठ्ठलला तर, कारण का ती परंपरा आहे गुरुमाऊली आईंची. तर म्हणून आपण प्रेमाचं जे काही देतोय त्यांना ते त्यांनी स्वीकारावं. ओम अलख निरंजन अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरम प्राणवल्लभे आदेश सर्व कल्याणमस्तु. त्यांना आशीर्वाद द्या. अखंड कल्याणमस्तु, शुभम भवतु, सर्व मनोकामना पूर्ण करिष्ये. आदेश आदेश आदेश. बघा त्यांना हे साधं गावठी घर मला अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरम प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धांत भिक्षा देईच पार्वती. ओम नमो आदेश.